बुलढाण्यातील शिवानी कळमेकर बनावट हत्याकांड प्रकरणी एबीपी माझाचा मोठा इम्पॅक्ट। पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर आणि तत्कालीन पोलीस निरीक्षक नितीन पाटील निलंबित। वरिष्ठ अधिकाऱ्यांवरती मात्र अजून कारवाई नाही। मुंबईच्या वरळीत लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान तरुणाचा मृत्यू। मृत झालेल्या तरुणानं मद्याचं केलं अतिसेवन, तर सोबतची तरुणी हिला देखील उपचारासाठी केले रुग्णालयात दाखल। पुण्याच्या आळंदी मरकळ मार्गातील पार्टीवरती पुणे पोलिसांचा छापा। 60 ते 70 तरुण तरुणी पार्टीत सहभागी असल्याची माहिती। अंमली पदार्थांचा वापर झाल्याचा संशय। महागाईचा पुन्हा भडका। घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ। मुंबईमध्ये सिलेंडरची किंमत 912.50 रुपयांवरून 941.50 रुपयांवर। महागाईवरून शरद पवारांचा केंद्र सरकारवर निशाणा। सातत्यानं होणाऱ्या दरवाढीचा सामान्यांच्या जीवनावर परिणाम। पवारांकडून केंद्रावर हल्लाबोल। मंत्री छगन भुजबळांच्या अटींवर अजून निर्णय नाही। आधी समीरना मंत्री, मग राज्यसभेची उमेदवारी, अशी भुजबळांची अट। मंत्रिमंडळ फेरबदलामध्ये दिल्लीस विचारावं लागेल, असा मुख्यमंत्र्यांचा पवित्रा। सोनं तस्करी प्रकरणात भाजप पदाधिकाऱ्याला मुंबई विमानतळावर अटक। भाजप पदाधिकारी अजित आचरेकरसह 5 जणांना अटक। 5 कोटींपेक्षा अधिक किमतीचं सोनं आणि इतर मुद्देमाल जप्त। अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटीत ऋषभ पंतला शतकाची हुलकावणी। 81 धावांवरती बाद। शुभमन गिलही 124 धावांवर आऊट। भारताच्या आतापर्यंत 6 बाद 452 धावा।